क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात उत्सवाची सुरुवात। ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवाला वणीमध्ये उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे। दिनांक 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या उत्सवामुळे खंडेराव महाराज मंदिर परिसर रोषणाई, फुलांची सजावट आणि आकर्षक मंडपांनी उजळून निघाला असून भाविकांची वर्दळ वाढू लागली आहे। पहाटे श्री मल्हार विजय ग्रंथाचे पारायण, सकाळ संध्याकाळच्या आरत्या आणि रोज हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले। यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे 5 दिवसीय कीर्तन महोत्सव। हरिभक्त पारायण योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेहाताई भोसले, निवृत्ती महाराज चव्हाण, अमोल महाराज घुगे, सागर महाराज बोराटे यासारखे कीर्तनकार भाविकांना आध्यात्मिक संदेश देणार आहेत। दिनांक 25 रोजी स्वयं हरिभक्त पारायण योगेश महाराज जाधव यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल। मुख्य चंपाषष्ठी उत्सव दिनांक 26 नोव्हेंबर रोजी साजरा होणार असून त्या दिवशी जलाभिषेक, पंचामृत पूजन, खंडेराव म्हाळसा बानाई यांचा दैवी विवाह सोहळा पार पडणार आहे। पारंपरिक वांग्याचे भरीत, भाकरी नैवेद्य दाखविण्याची प्रथा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पाळली जाणार आहे। सायंकाळी श्री मल्हारी मार्तंड रथाची मिरवणूक गावातून उत्साहात निघेल। त्यानंतर मंदिर प्रांगणात पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा सोहळा रंगणार आहे। महाआरती, महाप्रसाद वितरण आणि रात्री जागरण गोंधळ कार्यक्रमाने उत्सव अधिकच रंगतदार होणार असल्याचे मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी सांगितले। चंपाषष्ठी उत्सव पाहण्यासाठी परिसरातील गावांमधून भाविकांचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू असून वणी नगरी जय मल्हारच्या घोषणांनी दुमदुमत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी। मार्गशीर्ष महिना, घटस्थापना शुक्रवार। आज सकाळी भगत महादेवच्या मंदिरात जाते, अंघोळ करून घटी बसल्यावर पाठी 5 वाजेपासून मल्हार विजय पारणं वाचण्यात येईल। मल्हारी पारायण झालं त्यानं मल्हार पारायण झाल्यावर 26 तारखेला भगत मंदिरात जाऊन पूजा करतील। पूजा केल्यावर गावात मिरवणूक केली का मिरवणूक झाल्यावर दुपारी 12 वाजता कावडधारक देवाची सकाळी 7ला देवाचा अभिषेक होईल। अभिषेक 12 वाजता देवाचं लग्न लागेल। लग्न झाल्यावर देवाची मिरवणूक काढून 12 गाड्या 5:30 वाजता 12 गाड्या वरतील 12 गाड्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे। 4 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आहे। 6व्या दिवशी वाघ्या मुलीचा कार्यक्रम आहे। औरंगाबाद यांचा कार्यक्रम ठेवला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।